नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राहुल गांधींच्या बातमीने. राहुल गांधींची सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबासोबत चर्चा. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत राहुल गांधींकडून घटनेसंदर्भात विचारपूस. जात धर्म सत्ताधारी विरोधक किंवा कुणाचं काय चालतं हे काहीच पाहणार नाही, दोषींवर कारवाई करणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगमध्ये मंत्री उदय सामंत देशमुख कुटुंबाच्या भेटीला, तर सांत्वनपर भेट घेत सामंत यांच्याकडून देशमुख कुटुंबियांशी चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. 28 तारखेला सर्व संघटना सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार. सर्वपक्षीय बैठकीत ठराव. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारकरीही आक्रमक. तर 28 तारखेला होणाऱ्या बीडमधल्या मोर्चात वारकरीही सहभागी होणार. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं एसपींनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची माहिती. बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना घरं मिळणार. तर TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार. मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्याकडून घराची पाहणी. मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मस्साजोग गावात जाऊन घेतली कुटुंबियांची भेट. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद लवकरच संपेल. महाजनांनी मला मुलगी म्हणून सांभाळलं. जिल्ह्यातील विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावतीचं पालकमंत्री पद मिळावं. बावनकुळेंना पालकमंत्री पद मिळालं तर सर्वांना न्याय मिळेल. आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया. जालन्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला दिलं गेलं पाहिजे, मात्र मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया. नागपूरला पालकमंत्री कुणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा सत्ताधाऱ्यांप्रमाणे निधी मिळावा. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची पालकमंत्र्यांकडून अपेक्षा. माणखटावचे भाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं जिल्ह्यात आगमन. तर पोवई नाक्यावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. जामनेरमध्ये सुद्धा मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गिरीश महाजन यांचं स्वागत. इंदापुरात भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले. तर साहेब म्हणतील ते तोरण आणि साहेब बांधतील ते धोरण. बॅनरवर उल्लेख. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक सध्या नाराज. रायगडच्या रोहामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर्स. रायगडचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार याकडे आता लक्ष. नवी मुंबईमध्ये मंत्री अदिती तटकरे यांचं जंगी स्वागत. वाशी टोल नाक्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अदिती तटकरे यांचं स्वागत. यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांचं जोरदार स्वागत. तर मंत्री अशोक उईके आणि आमदार राजू तोडसाम यांची शहरातनं मिरवणूक. जेसीबीतनं पुष्पवृष्टी. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल. तर नितेश राणेंचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत. तर कुडाळमध्ये राणे कुटुंबाचं एकत्र जंगी स्वागत. पर्यटन मंत्री झाल्यानंतर पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचं जोरदार स्वागत. कराडपासून पाटणपर्यंत बाईक रॅली. तर पर्यटन आराखडा तयार करणार असल्याचं याच ठिकाणी सांगत जागतिक पर्यटन तज्ज्ञांची मदत घेणार असल्याची देसाईंची प्रतिक्रिया. मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाशिकमध्ये स्वागत. तर कृषी मंत्री झाल्यानंतर कोकाटे यांची फळांनी तुला. शरद पवार गटाचे आमदार बापू पठारेंनी अजित पवारांची घेतली भेट. तर मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती. भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारेंचा दावा. कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांची शिवसेनेमध्ये घरवापसी होणार. कल्याणमध्ये चर्चा. तर कल्याण महोत्सवाच्या बॅनरवर आणि कमानीवर शिंदेंचे फोटो. महेश गायकवाड यांच्याकडून कल्याण महोत्सवाचं आयोजन. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा. किसान सन्मान योजना तसंच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीमध्ये वाढ. तर राज्यातील शेतकऱ्यांना आता 12,000 15,000 रुपये मिळणार. राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा. एका वर्षामध्ये नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेची 13.60 लाख घरं मिळणार. तर केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा. अजित पवारांकडून भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभ इथे पाहणी. तर विजयस्तंभ आणि अभिवादन दिनाच्या निमित्तानं पूर्वतयारीचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामध्ये सारथी कार्यालयाची पाहणी. तर सारथी कार्यालयामध्ये दादांची आढावा बैठक संपन्न.
नितीन गडकरी यांनी नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरील धावपट्टीची केली पाहणी. तर गेल्या वर्षी याच दिवसापासून धावपट्टीचं काम प्रलंबित, काम लवकरात लवकर करण्याचे गडकरींचे निर्देश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरे गावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून मालेगावातील शाळांना अचानक भेटी. तर भुसेंनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चाला सुरुवात. पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टानं फेटाळला. पूजा खेडकरनं केलेली फसवणूक ही केवळ त्या संस्थेची फसवणूक नसून संपूर्ण समाजाची फसवणूक, न्यायालयाची टिप्पणी. पूजा खेडकर यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणाची ही याचिका नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. पुण्याच्या वाघोलीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, तर 3घांचा यामध्ये जागीच मृत्यू, तर 2 बालकांचाही यामध्ये समावेश. डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाघोलीतील डंपर अपघातस्थळी पाहणी. तर अजित पवार यांचा पीडित कामगारांची ही संवाद. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे वाघोलीत अपघात, तर डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती. तर वैद्यकीय चाचणीनंतर चित्र स्पष्ट होईल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती. अहिल्यानगरच्या पुणतांबा गावामध्ये मंदिरात तोडफोड घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा गावामध्ये कडकडीत बंद. तर गावकऱ्यांनी श्रीरामपूर कोपरगाव महामार्ग अडवला. लातूर पालिकेकडून महिलांसाठी मोफत शहर बस सेवेचा उपक्रम. तर मोफत प्रवासासाठी महिलांना मनपाकडून स्मार्ट कार्ड घ्यावं लागणार. सलग सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळं गजबजली. नाशिकच्या रामकुंडावर नियमित पूजा विधींसाठी आलेल्या भाविकांची या ठिकाणी गर्दी. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपलं क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये. खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातला हा प्रकार. पुण्याच्या जुन्नरमध्ये वन विभागाकडून मेंढपाळांना टेंटचं वाटप. तर बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी ही उपाययोजना, मेंढपाळांकडून समाधान व्यक्त. सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग. महाप्रबंधकांच्या दौऱ्यापुरतीच ही स्वच्छता. तर 4ही प्लॅटफॉर्म्सवर कचरा. प्रवाशांमध्ये यामुळे नाराजी. अमरावती जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांची 224 पदं रिक्त. नागरिकांचं काम रखडल्यामुळे तारांबळ. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवपट्टा. ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचं पुरातत्व विभागाकडून काम सुरू. तर शासनाच्या विशेष योजनेमधनं 29 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर. लातूरच्या गंजगोलाई या बाजारपेठेमध्ये असलेल्या फेरीवाल्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणार. महानगरपालिका जागा उपलब्ध करून देणार. लातूरच्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणामध्ये आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे अद्यापही फरार. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांचे 3 पथकं तैनात. तर आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यामध्ये क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी 100 दिवसांची मोहीम. सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागामध्ये होणार सर्वेक्षण. सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष छाटणीला वेग. परप्रांतीय या व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदीलाही सुरुवात. द्राक्ष पेटीला 440 रुपये उच्चांकी दर. पुणे जिल्ह्यातील पठारी भागामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड. मात्र हवामान बदलामुळे बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा यामुळे खर्च वाढला. धुळे जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकावर यामुळे परिणाम. शेतकऱ्यांकडून फवारणी करण्यास सुरुवात. महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जन्मवर्षानिमित्त पन्हाळगडावर विद्युत रोषणाईचं या ठिकाणी दृश्य. तर विद्वत परिषदेचं सुद्धा आयोजन. पन्हाळगडावरील महाराणी ताराबाई राजवाडा या ठिकाणी ही परिषद होणार. कोल्हापूरच्या नांदणीमध्ये 1 जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ताभिषेक पूजा महोत्सव. तर सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राहणार उपस्थित. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये तुर्तास परवानगी नाही. तर कर्तव्य पथावरील संचलनासाठी यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचीच निवड. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचं यंदा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. तर या निमित्तानं तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरनं बोटाला मार्गस्थ. धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच मिळणार हेक्टरी 20,000 रुपये बोनस. तर 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यामुळे विरोधकांकडून टीका. सांगलीच्या मिरजेत तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य पक्षाकडून आंदोलन. तर समित कदमांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन.
धाराशिव जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत, वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाची दृश्य कैद, तर जिल्ह्यामध्ये सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी जाळीदार धुक्याची दुलाई, तर तालुक्यामध्ये गोठवणाऱ्या गुलाबी थंडीचा अनुभव, जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये धुक्याची चादर पसरली, तर दाट धुक्यामुळे रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्याच्या दरात घसरण, हरभऱ्याला 6,500 रुपये प्रति क्विंटलापेक्षा कमी दर, शेतकरी यामुळे चिंतेत. अमरावतीमध्ये सोयाबीनचा भाव हा 4,000 खाली, तर शेतकरी चिंतेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपयांचा भाव. हिंगोली शहरात कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे केंद्र 29 डिसेंबरपर्यंत बंद. 30 डिसेंबरपासून कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात 75,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. जिल्ह्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, उन्हाळी भुईमूग पिकांसाठी पीक विमा. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये रेती तस्करी करणारे 7 डंपर जप्त, तर विनापरवाना वाहतूक होत असल्यामुळे ही कारवाई. पोलिसांची महसूल विभागासह संयुक्त कारवाई. नागपुरात पुष्पा 2च्या स्क्रीनिंग दरम्यान पकडला वॉन्टेड गुन्हेगार. सापळा रचत पोलिसांनी 10 महिन्यांपासून फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. नांदेडमध्ये जिलेटिन कांडीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू. लोहा तालुक्यातल्या खडकमांजामधली घटना. ठाणे जिल्ह्यामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 25 बांगलादेशींवर कारवाई. मानपाडा पोलिसांनी 7 आणि भिवंडी पोलिसांनी 18 बांगलादेशी नागरिकांना केली अटक. अमरनाथ रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर रेल्वे पटरी ओलांडताना रेल्वेची धडक. कल्याणमध्ये 3 तलाकची धक्कादायक घटना, तर पहिल्या पत्नीला देण्यासाठी 15 लाख माहेरून आणण्याचा तगादा लावत पत्नीला मारहाण. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर पतीवर गुन्हा दाखल.